इयत्ता 6वी संतवाणी. आता संत निर्मळाबाईंचा अभंग वाचू आणि समजून घेऊया. रात्रंदिवस मन करी तळमळ, रात्रंदिवस मन करी तळमळ, बहु हळहळ वाटे जीवा, बहु हळहळ वाटे जीवा, वाटे जीवा. रात्रंदिवस मन करी तळमळ, रात्रंदिवस काय करू आता पाऊले न दिसती, काय करू आता पाऊले न दिसती, पडिली से गुंती न सुटे गळे, पडिली से गुंती न सुटे गळे, न सुटे गळे. रात्रंदिवस बहु हा उबग आला संसाराचा, बहु हा उबग आला संसाराचा, तो साफासा याचा माय बापा, तो साफासा याचा माय बापा. रात्रंदिवस निर्मळा म्हणे आता दुजेपण, निर्मळा म्हणे आता दुजेपण, चोखियाची आण तुम्हा असे, चोखियाची आण तुम्हा असे. रात्रंदिवस या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत निर्मळा म्हणतात की माझे मन रात्रंदिवस तळमळ करते, माझ्या जीवाला एक प्रकारची हळहळ वाटत असते. पहा मुलांनो, या ठिकाणी संत निर्मळाबाईंची ईश्वर भक्तीची ओढ या चरणातून दिसून येते. त्या म्हणतात की मला विठ्ठलाचे चरण दिसत नाहीत, एवढी मी संसारात गुरफटली आहे. पुढे त्या म्हणतात की या संसाराच्या फेऱ्यामध्ये मी इतकी गुंतून गेली आहे की मला त्याचा अगदी उबग आला आहे, म्हणजे कंटाळा आला आहे. त्या देवाला प्रार्थना करतात की त्यांच्या गळ्याभोवती पडलेला हा संसाराचा फास तोडावा आणि त्यांना देवभक्ती करण्यासाठी मदत करावी. त्या देवाला चोखा मेळ्याची शपथ देऊन सांगतात की या संसारातून मला दूर घेऊन जा. त्यांना ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे. ईश्वरापासून वेगळेपण आणि दुरावा त्यांना नको आहे. आपली तळमळ देवाने संपवावी असे त्यांना वाटते. अशा प्रकारे संत निर्मळाबाईंची ईश्वराप्रती असणारी भक्ती आपण या अभंगातून पाहिली.